नमस्कार मित्रांनो, तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की राजू घरी असते. काजू पुड्या तिला पार्टी मागत असतात. तेव्हा राजू म्हणते की हो मी देते ना, गरमागरम पोहे करून देते. तेव्हा काजू पुड्या म्हणतात की छे आम्हाला असली पार्टी नको आहे, म्हणून काजू लोळून रडायचं नाटक करत असतो. तेव्हा राजू म्हणते की अरे असं काय करतोय, तुला सांग काय हवं आहे. तेव्हा ते म्हणतात की आम्हाला पिझ्झा बर्गर छान काहीतरी चमचमीत करून घाल. राजू खर्चाच्या आणि नाही म्हणत असते, पण तरीसुद्धा काजू पुड्या तिला तयार करतात. तेव्हा धनू म्हणते की उद्या आपल्या दादाचा बड्डे, आपण खूप छान पार्टी करूया. हे बघून राजूला सुद्धा पटतं, पण दादा कधीच बड्डे सेलिब्रेट करत नाही. म्हणून ती म्हणते की अगं आपण करू, पण दादा कधीच तयार होत नाही. तुला माहीत आहे ना की दादा कधीच आपला बड्डे सेलिब्रेट करत नाही. तेव्हा ती म्हणते की अगं तुळजावहिनी आहे ना, ती दादाला तयार करेल. असं म्हणून त्यांच्यात बोलणं होतं. तुळजा बाहेर कपडे सुकत घातलेले असतात, ते काढायला जाते. सगळ्या बहिणी बाहेर जातात. तेव्हा तुळजा बहिणीला काहीतरी बोलायचं आहे असं म्हणून ते सांगतात. तुळजा म्हणते की बोला ना, काय झालं. सगळ्या बहिणी भीत तुळजाला सांगतात की उद्या दादाचा बड्डे. तुळजा म्हणते की अरे वा छान. तेव्हा धनू अडखत म्हणते की अगं दादाचा उद्या बड्डे, पण तो कधीच सेलिब्रेट करत नाही, केक कापत नाही आणि पार्टीही करत नाही. तेव्हा तुळजा म्हणते की अगं तुझ्या दादाने आधी लग्नही करणार नव्हता, पण केलंच ना, यावेळेस आपण त्याचा बड्डे छान सेलिब्रेट करू, तू काहीच काळजी करू नकोस. इकडे भाग्याच्या पोटात दुखायला लागलेलं असतं, तिला गरगर करायला लागलेलं असतं, तिला काय करावं हे कळत नाही. ती तिथे शांत बसते. इकडे डॅडींच्या घरी छत्री बसलेले असतात. डॅडी म्हणतात की अजून कसं काय कोणी चाललं नाही, तुम्ही नक्की काम केलं होतं ना. छत्री म्हणतात की हो आम्ही पूर्णपणे काम केलं होतं. अहो त्या खालवनात आम्ही जुलाबाचं औषध घातलं होतं, एव्हा ना त्याचा फरक पडायला हवा होता. तेव्हा डॅडी म्हणतात की मग अजून कसं आलं, कोण नाही बंगल्यासमोर, आतापर्यंत अख्खं गाव जमा झालं पाहिजे होतं. तेव्हा छत्री म्हणतात की अहो थोडा वेळ बघा, आता येतीलच. एवढ्या बाहेरच्या माणसांची खूप कालवा ऐकायला येतो. डॅडी म्हणतात की वा छत्री वा, छान काम केलं तुम्ही, म्हणून ते बाहेर जातात. सगळी मुलं, सगळ्यांची लहान मुलं ती उचलून घेऊन दारात उभी राहिलेले असतात. हे बघून डॅडी म्हणतात की अरे काय झालं, तुम्ही ते सगळे का आलात. तेव्हा ते म्हणतात की अहो आमच्या पोरांची तब्येत बिघडली आहे, पोट खराब झालं आहे, गाडी नाही आहेत दवाखान्यात नेला, काय करावं काही कळत नाही. डॅडी म्हणतात की हे सगळं ठीक आहे, पण झालं कशामुळे. तेव्हा ते म्हणतात की ते शाळेतलं जेवण खाल्ल्यामुळे सगळ्या मुलांची तब्येत बिघडली. हे बघून डॅडी म्हणतात की कुणी केलं हे सगळं. गावातली माणसं म्हणतात की सूर्यानी या बहिणीने सगळी जेवणाची ऑर्डर घेतली होती आणि तेच घेतल्यापासून सगळ्यांची तब्येत बिघडली आहे. तेवढा तेजी येऊन ते सगळं ऐकते. तेव्हा डॅडी म्हणतात की काही नाही, लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करा, यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि जवळच्या दवाखान्यात पोरांना आणि ॲम्ब्युलन्स आत्ताच बोलवते, तिथे गेल्या माझं नाव सांगा. सगळेजण, सगळ्यात आधी सगळ्या लहान मुलांचा उपचार झाला पाहिजे, आपण याचं काय करायचं ते नंतर बघू, असं म्हणून सगळेजण निघून जातात. ते निघून गेल्यानंतर डॅडी म्हणतात की चिरंजीव हा दिसतो तेवढा खेळ सोप्पा नाही आहे. या सूर्याला सगळे देवाचा माणूस म्हणतात, देव समजतात, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं जरा अवघडच आहे. छत्री आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काम करायचं, सगळ्या गावात जाऊन सगळ्यांना कळायला पाहिजे सूर्यामुळे हे सगळं झाले, त्यांनी लवकरात लवकर तक्रार केली पाहिजे, ही जबाबदारी तुमची. छत्री म्हणतात की तुम्ही काही काळजीच करू नका, आम्ही सगळं सांगतो. हे ऐकल्यानंतर तेजू रडत आतमध्ये येते. ती दादाला फोन लावते. तेवढ्यात शत्रू मागून येतो, फोन काढून घेतो आणि म्हणतो की तुला काय सांगितलेलं कळत नाही का, इथली घरातली काही बातमी बाहेर गेली नाही पाहिजे, तरीसुद्धा तुला कसं सांगावं लागतं. तेजू म्हणते की अहो असं काय करताय, प्लीज तुम्ही मला आयुष्यभर छळा, पाहिजे तेवढा त्रास द्या, मी काहीही म्हणणार नाही, पण प्लीज माझ्या दादाच्या नादाला असं नका करू, माझ्या दादासोबत असं नका करू, खूप चांगला माणूस आहे होतो. हे ऐकल्यानंतर शत्रू तिला ढकलून देतो. तरीसुद्धा तेजू गयावया घालत असते. हे बघून शत्रू म्हणतो की एक तू बहिणीच की भावाच्या जीवासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार आहे, नाही का आमची बहीण आहे की आम्हाला गोत्यात आणण्यासाठी ती काहीही करायला तयार. तेव्हा तेजू म्हणते की प्लीज पाया पडते तुमच्या, पण आमच्या दादाला सोडून द्या, दादाला काही करू नका. शत्रू तिला उठवतो आणि म्हणतो की तुला जेवढं सांगितलं आहे तेवढं लक्षात ठेव, जास्त तोंड चालवायचं नाही. इकडे सूर्याच्या सगळ्या बड्डेची तयारी झालेली असते. तुळजा केक बनवत असते. धनू तर केकच्या वासानेच वेडी झालेली असते. ती म्हणते की केक म्हणून ते आतमध्ये पळत जाते. तुळजा केक घेऊन येते. धनू खाणारच असते की इतक्यात तुळजा म्हणते की अगं धनू काय करतेस तू, आता सूर्याचा बड्डे आहे ना, मग त्याच्यासाठी केक आणले, आपण आधी त्याला खायला घालूया, मग आपण तुला तुझ्या बड्डेला छान केक करूयाच की. सगळ्या बहिणी तिला शांत करतात. सगळी कशी तरी धनू गप्प बसते. तुळजा छानपैकी केक बाहेर आणते. भाग्याच्या अजूनसुद्धा पोटात दुखत असतं.
त्याच्यावर तुळजा खूप प्रेमाने सूर्या असं नाव लिहित असते, हॅपी बर्थडे सूर्या. बाहेर सगळे पोलीस स्टेशनमधले माणसं आणि गाड्या तयार झालेले असतात सूर्याला अटक करण्यासाठी. सूर्या कामावरून दुकानातून परत येतो, दारात बघतो तर सगळं घर जगमगत असतं. ते बघून तो म्हणतो की आमच्या मुलींना ना देवाचा कार्यक्रम म्हटल्यावर त्या खरंच खूप वेडावतात, खूप छान सजावट केली. तो घरात बघतो तर दरवाजा बंद असतो, कोणीच उघडत नाही. बाहेर पप्पी येते. सूर्या म्हणतो की अगं तू बाहेर का आलीस? तेव्हा पप्पी म्हणते की तू घरात यायचं नाहीस, घरात पार्टीची तयारी चालू. सूर्या बाहेरच उभा राहतो. पप्पी एवढंच बोलून आत जाते. सूर्या कान लावून बघतो की असली कसली पार्टी चालू आहे, म्हणून तो बाहेर बघतो. थोड्या वेळाने तोच दरवाजा उघडतो तर आतमध्ये सगळेजण नाचत असतात आणि पुढे बिअरची बाटली असते. हे बघून सूर्याला खूप राग येतो. बाटली उचलतो आणि तो वास घेतो तर त्यात दारूची बाटली असते. हे बघून सूर्या अजूनच चिडतो आणि तुळजाला वगैरे सगळ्यांना ओरडायला लागतो. हे काय आहे म्हणून जाब विचारायला लागतो. इथे लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो. पण पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सूर्या तुळजा सगळेजण बड्डे सेलिब्रेट करत असतानाच पोलीस येतात. पोलीस त्याला आपल्या बेकायदेशीर जेवणात मिसळ करण्याबद्दल सूर्याला अटक करून घेऊन जातात आणि तुळजा या सगळ्याचा दोष डॅडींना देत असते. पण डॅडीज लास्टला येऊन सूर्याला जेलमधून बाहेर काढतात आणि महान बनतात. तेव्हा तुळजा स्वतःच्या तोंडाशी पडते आणि तुळजा आणि सूर्याचं मोठं भांडण होतं. आता पुढे काय होतं हे पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.